नमस्कार, आपलं सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत आहे. मी सुचेंद्र देशमुख. आज आपण समर्पण या सिरीज अंतर्गत एक प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे इंटरनॅशनल रिलेशन संदर्भामध्ये. प्रश्न आहे इंडिया आफ्रिका रिलेशन या संदर्भामध्ये. प्रश्न विचारलेला आहे आफ्रिकेतील भारताच्या वाढलेल्या स्वारस्याचे फायदे आणि तोटे काय आहेत याचं क्रिटिकली इव्हॅल्युएशन करायचं, म्हणजे गंभीरपणे आपल्याला तपासायचे आहे. परत लक्षात घ्या, प्रश्न साधा सरळ आहे. आफ्रिकेतील भारताच्या वाढलेल्या स्वारस्याचे फायदे काय आहेत, आपल्याला याचे तोटे आणि फायदे हे आपल्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. तत्पूर्वी आपण प्रश्नाचा जो लोकस आहे तो पाहूयात. लोकस काय आहे तर भारत आणि आफ्रिका रिलेशन हा जो आहे तो प्रश्नाचा आपला लोकस राहणार आहे. आणि यासोबतच फोकस जो आहे, मोस्टली ऑफ अवर आन्सर इज डिपेंड ऑन द अवर फोकस, म्हणजे सर्वात महत्वाचं फोकस वरती हे मोस्ट ऑफ द आपलं जे आन्सर आहे ते डिपेंड असणार आहे. फोकस आहे भारताच्या वाढलेल्या स्वारस्याचे फायदे आणि आपल्याला तोटे आपल्या उत्तरामध्ये जे आहेत लिहायचे आहेत. आता आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये आपण काय लिहू शकतो की भारताची जी आफ्रिकेतील वाढती स्वारस्य जे आहे ते आफ्रिकन देशासोबत वाढलेल्या आर्थिक, धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंधामुळे हे आपल्याला दिसून येते. लक्षात घ्या, इथे आपण लिहू शकतो की आर्थिक, धोरणात्मक आणि जे सांस्कृतिक रिलेशन्स आहेत आफ्रिका आणि इंडियाचे, यामुळे हे जास्त आणखी दृढ झालेलं आहे. आणि हे जे आहेत भारत आणि आफ्रिका दोन्ही देशांसोबत एक समान संधी देत असले तरी अशा सहभाग जो आहे त्याच्या संभाव्य जे नकारात्मक परिणाम आहे याच्याबद्दल सुद्धा चिंता जो आहे तो व्यक्त करत आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात भारत आफ्रिका रिलेशन आपल्याला इथे लिहायचं आहे आणि याचे फायदे आणि तोट्याबद्दल सुद्धा इथे थोडक्यात डिस्क्रिप्शन करायचं आहे. लक्षात येईल. यानंतर आपला जो मेन बॉडी आहे उत्तराची, याच्यामध्ये आपले 2 पॉइंट्स येतील. पहिला पॉइंट असेल फायद्यांचा आणि दुसरा असेल तोटे काय होत आहे त्यांचा. तर या बॉडीमध्ये, मेन बॉडीमध्ये सर्वप्रथम आपण लिहूयात की ऊर्जा सुरक्षा हा एक प्रथम पॉइंट मांडू शकतो आपण. यामध्ये तुम्ही काय इथे मेन्शन करू शकता की आफ्रिकेतील जो आहे तो भारताचा वाढत्या सहभाग किंवा स्वारस्य आहे, याच्यामध्ये ऊर्जा सुरक्षा जे आहे ते आफ्रिकेसोबत भारताचा जो संबंध आहे तो याच्यामुळे प्रेरित झालेला आहे. आफ्रिका जो आहे ऑइल असेल म्हणजे तेल असेल आणि यासोबतच वायूचा हा एक खूप महत्वाचा सोर्स आहे. आणि यामुळे भारताच्या वाढत्या मागण्या ज्या आहेत आफ्रिकेसोबतच्या या सहभागामधून ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जाऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की भारत आहे तो पॉप्युलेशन मध्ये जगामध्ये 1 क्रमांकावर गेलेला आहे आणि यामुळे भारताच्या वेगवेगळ्या मागण्या सुद्धा आहेत रिसोर्स संदर्भामधल्या, त्या सुद्धा वाढलेल्या आहेत आणि ह्या आफ्रिकेसोबतच्या रिलेशननी काय केल्या जाऊ शकतात तर पूर्ण केल्या जाऊ शकतात. सेकंड पॉइंट आहे नैसर्गिक संसाधने. या नैसर्गिक संसाधनांमध्ये आपण असं मेन्शन करू शकतो की आफ्रिकेमध्ये जे आहेत खनिजे असतील, धातू असतील आणि कृषी उत्पादनांसह अनेक जी महत्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. आणि ही भारताची जी आफ्रिकेची जी स्वारस्य किंवा संलग्नता आहे, या संलग्नतामुळे या संसाधनापर्यंत पोहोचण्यास ही जी स्वारस्य आहे किंवा ही जी रिलेशन आहे इंडो आफ्रिकेचं हे आपल्याला मदत करू शकते. यासोबतच फायद्यामध्ये आणखीन आपण एक महत्वाचा पॉइंट, थर्ड पॉइंट इथे मांडू शकतो की नवीन बाजारपेठ. आता आपल्याला माहिती आहे की इंडिया जो आहे तो वेस्टर्न वर्ल्ड वरती डिपेंड आहे बाजारपेठेसाठी आणि याच्यामध्ये आफ्रिकेची जेव्हा संलग्नता जी आहे त्याच्या निर्यात बाजारपेठेत विविधता आणण्यामध्ये भारताच्या नक्कीच मदत करेल. आणि हे पश्चिमी जी बाजारपेठ आहे त्याचं अवलंबित्व जे भारताचं झालेलं आहे ते कमी करण्यास ही आफ्रिकन बाजारपेठ जी आहे ते भारतीय मालाला जी आहे ती प्रोत्साहन देऊ शकेल. आणि यामुळेच भारताचे आणि आफ्रिकेचे जे आर्थिक संबंध आहेत ते सुद्धा सुधारण्याची ते मदत होईल. अशा पद्धतीचं आपण इथे मेन्शन करू शकतो ऊर्जा सुरक्षा, नैसर्गिक संसाधने आणि नवीन बाजारपेठेमध्ये. यासोबत आपला दुसरा जो पॉइंट आहे तो आहे तोट्यांसंदर्भामध्ये. भारताच्या आफ्रिकेतील वाढत्या स्वारस्याचे तोटे काय आहेत. तर आपण इथे लिहू शकतो की सर्वात प्रथम आणि महत्वाचा तोटा आहे तो आर्थिक अवलंबित्व आहे. म्हणजे भारताची आफ्रिकेची जी संलग्नता आहे ती या क्षेत्रावरील आर्थिक अवलंबित्वाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे भारताची जी स्वायत्तता आणि निर्णय घेण्याची क्षमता आहे ती क्षमता कुठेतरी मर्यादित होताना आपल्याला दिसू शकेल.
या पद्धतीचं तुम्ही डिस्क्रिप्शन या आर्थिक अवलंबित्वामध्ये मेन्शन करू शकता. यासोबतच राजकीय आव्हाने हे सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मेन्शन करू शकता. आफ्रिका हा एक जटिल देश आहे ज्यामध्ये अनेक राजकीय आव्हाने आहेत, जसे की जातीय संघर्ष असेल, दहशतवाद असेल, कमकुवत प्रशासन असेल. हे तिन्ही पॉईंट तुम्ही या राजकीय आव्हानामध्ये मेन्शन करू शकता. आणि भारताचा आफ्रिकेसोबतचा संबंध जो आहे तो या आव्हानांना जे कशा पद्धतीने तोंड देईल आणि हे जे आहे ते भारताच्या धोरणात्मक हितसंबंधावरती या आव्हानांचा परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो हे सुद्धा तुम्ही या राजकीय आव्हानामध्ये मेन्शन करू शकता. यासोबतच चायनाची स्पर्धा हा सुद्धा एक मोठा घटक जो आहे हा एक तोटा म्हणून आपण पाहायला जाऊ शकतो इंडिया आफ्रिका रिलेशनशिपमध्ये. म्हणजे चीनच्या वाढत्या प्रभावाचा किंवा आक्रमकतेचा जो सामना आहे तो भारताला आफ्रिकेमध्ये कशा पद्धतीने करावा लागू शकतो आणि यामुळे भारतीय बाजारपेठेचा जो प्रवेश आहे त्या ह्या आफ्रिके प्रदेशामध्ये कशा पद्धतीने मर्यादित होऊ शकतो हे सुद्धा तुम्ही इथे 2 किंवा 3 लाईन मध्ये इथे मेन्शन करू शकता. अशा पद्धतीने आपण आपला जो मुख्य भाग आहे उत्तराचा, फायद्यांचा आणि तोट्यांचा हे मेन्शन केलेलं आहे. आता यानंतर आपण आपला जो निष्कर्ष आहे तो अशा पद्धतीने लिहू शकतो की भारताची आफ्रिकेतील वाढती जी स्वारस्यता आहे ती भारत आणि आफ्रिका या दोघांसाठी सुद्धा अनेक संधी जी आहे, व्यापारिक संधी असतील किंवा गुंतवणुकीच्या संधी असतील आणि यासोबतच सांस्कृतिक देवाणघेवाण आहे, या अशा प्रकारच्या संधी ज्या आहेत ते उपलब्ध करून देऊ शकते. यामुळे एक गुंतवणुकीसाठी संतुलित दृष्टिकोन जो आहे तो इथे तयार होण्यास मदत होते आणि हा जो परस्पर संबंध जो आहे तो फायदेशीर आणि टिकाऊ झाला पाहिजे अशा पद्धतीने इथे मेन्शन करू शकता. आणि हे आपलं आन्सर जे आहे अशा पद्धतीने इथे एंड करू शकता. म्हणजे याच्याहून तुम्हाला भारत आफ्रिका जे रिलेशन्स आहेत त्याचे फायदे आणि त्याचे तोटे काय आहेत, यासोबतच हे पुढे वाढवण्यासाठी कशा पद्धतीचे सस्टेनेबल एक रिलेशन दोन्ही देशांमध्ये डेव्हलप केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही इथे निष्कर्षामध्ये मेन्शन करू शकता. हे आपण इंडिया आफ्रिका रिलेशन बद्दल आजचं जे आन्सर आहे ते पाहिलेलं आहे. आपण भेटूयात आपल्या पुढच्या नेक्स्ट आन्सर रायटिंग सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.